चालतो का? नाही नाही नाही, रिकाम पण नाही, मजूर नाही, आणि ओट्यावर बसणाऱ्यांना जागा नाही. ते ओटी चिकन करणाऱ्यांना ओट्यावर लोक मावत नाही आणि शेतामध्ये मजूर भेटत नाही, अशी काय अवस्था आहे. असं का घडलं? आता मेहनत करणं काय केली लोकांनी बंद केली, हरामात खाण्याची काय पडली सवय पडली, आणि याचा परिणाम मेहनत कमी झाली ना, मेहनत बंद झाली, कष्ट कमी झाले, आणि मग त्याचा परिणाम कंबर मध्ये गॅप, मान मध्ये गॅप. अशी काय झाली महाराज अवस्था झाली. पूर्वीच्या माता मावल्या कष्ट करायच्या, दळण दळायच्या, एवढंच नाही 15-20 लोकांचं काय भांडे धुणं करायच्या. आता भांड्याकरता काय पेशल बाई आहे, ती भांडेवाली येते, भांडे घासून निघून जाते बिचारी, आणि हे मग मस्तपैकी एसी मध्ये टीव्ही लावून देते, एका हातामध्ये मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक, एकाकडे मोबाईल पाहते, दुसरीकडे टीव्ही पाहते. ते पोरं काय करतात, मुलं काय करतात, त्यांची यांना सूद नसते. बरं, कपडे धुण्याकरता वॉशिंग मशीन आहे, धरला का टाकीत टाकला, बटन दाबलं की. आता तर एवढं सुविधा झाली, विज्ञान एवढं पुढे गेलं, कपडे बाहेर वाळायला टाकायची सुद्धा काय नाही गरज नाही. मशीन मधूनच कपडे काय येतात, कोरडे होऊन येतात. फक्त त्या वॉशिंग मशीन मध्ये सासू सासऱ्यांचे कपडे काय धुतल्या जात नाही, हे काय दुर्दैव आहे. त्यांचे कपडे धुतल्या जातात, फक्त सासू सासऱ्यांचे काय कपडे नाही. नाही नाही नाही, ते तुमचे पातळ काय होईल, मग ते वॉशिंग मशीन मध्ये फाटून जाईल. अशी काय अवस्था आहे. भगवान परमात्म्याने जनाबाईकडे काय केली महाराज, जनाबाईची भगवान परमात्म्याने सेवा केली. अनेक भक्तांची भगवान परमात्म्याने काय केली, सेवा केली. सेवा आणि रास या शब्दाचा अर्थ आहे की भक्ताकडे देवानं येणं, त्याला म्हणता रास. आज भगवान परमात्म्याने वेणूचा नाद केला आणि सर्व गोपिकांना, गोपाळांना या भगवान परमात्म्याचे वेणूने काय केलं, मोहित केलं, तल्लीन केलं. आणि त्या गोपिका काम धंदा सोडून ज्या दिशेने वेणूचा स्वर येतोय त्या दिशेने गोपिका निघाल्या आणि भगवान परमात्म्याजवळ गोपिका आल्या. भगवान परमात्मा त्या गोपिकांना म्हणता, का ग गोपिकांना, एवढी अंधार की रात्र आहे आणि तुम्ही एवढ्या अंधार की रात्रीमध्ये या ठिकाणी माझ्याकडे आल्या कशा करता, तुमचं काय काम आहे? घरी तुमचे सासू सासरे, घरी तुमचे पती आहे, तुमचे मुलं आहे, त्यांना सोडून तुम्ही एवढ्या अंधार की रात्रीमध्ये, रात्रीच्या प्रहरामध्ये तुम्ही या ठिकाणी का आल्या? त्यावेळेला गोपिका म्हटल्या, कन्हैया का आल्या विचारतो का? आता गोपिका म्हटल्या, सांगा का याला काहीतरी. याने वेणू वाजवली, आपलं चित्त याच्याकडे आकर्षित केलं, आपल्या चित्ताला मोहित केलं, आणि इथे आल्यानंतर हा विचारतो की तुम्ही या ठिकाणी का आल्या. त्यावेळेला गोपिकांचा आणि भगवान परमात्म्याचा काय सुंदर असा संवाद आहे. भगवान परमात्म्याचा आणि गोपिकांचा संवाद आहे. भगवान परमात्मा म्हटले, ठीक आहे तुम्ही आता आल्या ना, मग आता सुंदर अशी शरद पौर्णिमेची रात्र आहे. भगवान परमात्म्याने कामदेवाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुंदर असं वातावरण केलं. कामदेव सुद्धा त्या भगवान परमात्म्यासमोर काय लज्जित झाला आणि सुंदर असं त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालं. आणि त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याने रास लीलेला काय केला महाराज, आरंभ केला. आणि रास लीलेला
त्या ठिकाणी प्रारंभ झालाय. जेवढ्या काही गोपिका होत्या त्या प्रत्येकी समवेत भगवान परमात्म्याने काय वेगवेगळे स्वरूप त्या ठिकाणी धारण केले. भगवान शंकरांना बातमी कळाली की भगवान कृष्ण परमात्मा रासलीला करताय आणि म्हणून भगवान महादेव त्या ठिकाणी रासलीलेमध्ये सम्मिलित होण्याकरता सहभागी होण्याकरता आले. गोपिकांनी रस्ता अडवला. बाबा तुम्हाला असं जाता येणार नाही, इथे पुरुषांना प्रवेश काय निषिद्ध आहे. आणि मग भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी एका तलावामध्ये स्नान केलं आणि गोपीचं रूप काय केलं परिधान केलं. त्याला गोपी तलाव म्हणतात. त्या ठिकाणी गोपेश्वर महादेवाचं काय सुंदर असं मंदिर आहे. भगवान महादेवांनी गोपेश्वर महादेवाचं रूप गोपीचं काय रूप त्या ठिकाणी परिधान केलं, सुंदर रूप धारण केलं आणि भगवान शिवजी त्या रासलीलेमध्ये आले. रासलीलेमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी रासलीलेला प्रारंभ झालाय. बघा ज्या भगवान शंकरांनी कामावरती काय मिळवला विजय मिळवला, कामाला जाळून भस्म केला, असे महादेव रासलीलेमध्ये काय रासलीला खेळण्याकरता आले. अशी कामावरती विजय प्राप्त करणारी ही काय आहे रासलीला. आणि त्या ठिकाणी रासलीला प्रारंभ झाला. भगवान परमात्मा एक एक गोपाळ एक एक गौडणी त्या ठिकाणी रासलीलेला प्रारंभ झाला. संतांनी या रासलीलेचं काय केलंय अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्या रासलीलेचा आपण या ठिकाणी आनंद घेऊ. रास रचो है रास रचो है जमुना किनारे रास रचो है. जमुना किनारे मारा कर चोरे. राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोप चले. राधा नाचे कृष्ण नाचे
यमुना नाचे यमुना नाचे नाचे जगयु जगले मन मेरे बम भगवती मन मेरे बम भगवती पावन वृंदावन रास रचो है यमुना किनारे महाराज रचो है किनारे महाराज रचो है हे रास रचो है जमुना किनारे महाराज रचो है
मधुरा चला 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 वृंदावन राजक्रीडा राजक्रीडा नंदाचा बाळवणे गेला नवनारू नंदाचा बाळवणे गेला नवनारू नंदाबाई वृंदावनी नंदाबाई वृंदावनी राजक्रीडा नंदाचा बाळवणे गेला नवनारू नंदाचा बाळवणे गेला नवनारू चला